चितळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान नाटक मग नाटक मग या मातीचं वरदान मला ना घोर ना चिंता हे रक्त रक्त बलिदान तुला चल हा चल फौजी चल रे चल तू चल चल हा चल फौजी चल रे चल तू चल रे फौजी फौजी लागिरा 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 फौजी इक्या अरे आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे का? एक गेटच्या आत पोहोचण्यासाठी लय मनमार केली का रे आपण? होय, पण अजय खरा प्रवास या गेट मधून ट्रेनिंग घेऊन बाहेर पडल्यानंतर सुरू होणार आहे. वय इक्या लय मेहनत घे काय, अजिबात कमी पडू नको. आता काय बी झालं ना तरी मागं हटायचं नाही. होय, आता पहिल्यापेक्षा जास्त मेहनत घेणार. आजा फक्त आई लवकर बरी व्हायला पाहिजे का, नाहीतर माझा जीव नाही लागायचं इथं. इक्या हा तुझा माझ्या गुडलक वरचा भरोसा संपला का काय? मावशी बरी होत असती का नाही बघ. होय, तुम्ही असलं मला काहीच काळजी नाही बघ. पण काय बी म्हण, हे बघून लयच भारी वाटते बघ. तू प्रदर्शनात बघितलं नाहीस वय? तो प्रदर्शनाला लेट आला नव्हता वय. हा 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 बरोबर आहे. आत्ताच बघून घ्या, परत बघायला मिळेल का नाही काय माहित. ए परत बघायला मिळणार नाही का म्हणजे? मी बी इथे लवकर येत असतो काय. काय माहित परत येतोयस का नाही. हे तू जरा खाल्लं गेलं, लय बोलू नको. बघू की माझ्या गुडलक शिवाय भरती होतोयस का. होणारच आहे, तूच बघून घे. तुला काय असं आर्मी ट्रेनिंग मध्ये यायची गरज बी पडणार नाही. ए बाबांनो, आता इथं तरी भांडू नका, नाहीतर तुमच्या भांडणापायी मला बी बाहेर काढतील. वय वय, तुमच्या भांडणामुळं खरंच बाहेर काढत्याल तेवढा मला कॉन्फिडन्स आहेच. इक्या हा तुझं पहिल्यांदा रिपोर्टिंग करून घेऊया. चल. हे विक्या, विक्या फाईल घेतली का? हा चल. ए, तुम्ही कुठे येत आहे? अरे तू सामान घेऊन येतो ना माग माग, म्हणजे आम्हाला बघायला मिळेल. हा चल की. चला. स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा. जय 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 संचारते अशी जय जय नसात नसात प्रेरणा. विक्या आपला देव बी आपली वाट बघतोय असं वाटतं महाराजांकडे बघून. आठवतंय फौजी काय म्हणलं होतं? आर्मीची वर्दी घातल्यावर महाराजांचा हात पाठीवर असल्यासारखं वाटतं. इथं महाराजांच्या आशीर्वादानं तू बी त्यांचा मावळा होतो असतं का नाही बघ.
रावल्या, आजा इथे आल्यानंतर एकदम वेगळाच वागतोय ना. एखादं लहान पोर जादूच्या दुनियेत आल्यासारखा वागतोय. अगं ही दुनियाच अशी आहे. नजीब, बाबांनी गौरीसाठी गिफ्ट आणलंय. पाणी आणते. ना विक्रमची आई बरी आहे का? अजून काय कळलं नाही. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत. आणि विक्रम ट्रेनिंगला जाणार होता तो गेला? गेला की सुनेची गाडी पाठवली. बरं केलं. अहो तुम्ही बोलल्यापासून मला लई काळजी लागली होती. आता हे पोरगी वेळेत पोहोचतंय का नाही म्हणून. शितली कुठे आहे? ती बी गेली कुठं? बेळगावला विक्रमला सोडायला. काय? अहो ती कशाला गेली? अगं पोरं चालली होती, तिला पण जायचं होतं. ती म्हणली जाऊ का. अहो तिला काय कळतंय? आणि ती जाऊ का म्हणल्यावर तुम्ही बी जा म्हणला असाल. अगं मला काय कळत नाही का. ह्या अशा वेळेला पोराला सांभाळून घेण्यासाठी जाऊ दे म्हणले. विक्रमची परिस्थिती माहिती आहे ना काय. अगं आता या घडीला त्याचे दोस्त त्याच्या बरोबर असणे गरजेचं आहे. अहो पण ते आजी आणि रावल्या नाहीत वय? अगं ते आहेतच की, पण शितल्या अचानक बोलली मी जाऊ का. मला बी काय सुचलं नाही काय बोलावं. अहो पण पोरांसोबत कशाला? अगं आपलीच पोरं आहेत आणि ती सोबत आहे म्हणल्यावर बरं वाटेल जरा विक्रमला. अगं किमान हिच्या बडबडीमुळे त्याच्या डोक्यात नाही ते विचार तरी यायचे नाही. तुमचं सगळं खरं आहे, पण असं पोरीला पाठवत्यात वय? ती काय फिरायला गेली वय. सुने आहे सोबत, तू काय काळजी करू नकोस. रामकृष्ण हरी. काय बोलावं बाई, यांना काय कळणार झाले. अगं आता ते बेळगाव का काय जवळ आहे वय? अक्का, आता गेल्यावर कशाला त्रास करून घेताय? अगं तसं नाही, पण जोडीला यास्मिन नाही तर कोण असतं तर काय वाटलं नसतं. पण ही एकटीच पोरगी त्या पोरांसोबत गेली म्हणून. रिक्रूट अटेंशन. यहाँ पे भर्ती होने आए सभी रिक्रूट्स और उनके साथ आए सभी लोग अलग अलग खड़े रहेंगे. अभी मेजर रंजीत कदम आपको इंस्ट्रक्शन देने के लिए यहाँ पे आएंगे.